नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आज आहे डे 13 ऑफ व्लॉग. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल मी माझ्या ऑडिशन्ससाठी व्हॉइस क्लिअर अँड डिक्शन क्लिअर येण्यासाठी काय काय एक्झरसाइजेस करतो, आणि त्यानंतर मला एक सेल्फ टेस्ट द्यायचं ऑडिशनसाठी, ते पण तुम्हाला सगळा सेटअप दिसेल. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत जिमला, आणि अजून एक त्यानंतर आपण जाणार आहोत माझ्या मित्राच्या घरी त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला. हा प्लॅन थोडा डायसी आहे, पण लेट्स सी कसं काय सगळं मॅनेज होतं. हे सगळं सुरू करायच्या आधी मला एक व्हॉट्सअपवर मेसेज आला की भाई इथे ओपन इंट्रो वगैरे आहे अंधेरीला वगैरे. तर मी विचार केला लवकर जाऊन येऊ, कारण इंट्रो आहे लगेच होऊन जातं तिकडे. आणि मी लवकर जात होतो कारण तिकडचे जवळपास राहणारे ॲक्टर्स लवकर जातो, 2-3 तास अगोदरपासून लाईन लावायला सुरू करतात, कारण 300-400 लोक वगैरे येतात. तर मी म्हणलं लवकर निघालो, फटाफट गेलो, सगळं टायमात झालं. आणि तिकडे पोचलो, मला कोण दिसला नाही, एक मुलगा दिसला नाही. खुश झालो, भाई कोण नाही आलं, मी लवकर बसलो. जसं मी ऑफिसला पोचलो मला कळलं की माझा घाण प्रकारे पचका झालेला आहे. तिकडचे ऑफिसवाले बोलले की भाई इथे काही इंट्रो वगैरे होत नाही आहे, हे तुला फेक न्यूज आलेली आहे. भाई ज्या प्रकारे डोकं फिरलं ना, काय करणार, हे पार्ट ऑफ द प्रोसेस आहे, चिडू पण नाही शकत. आणि हे फर्स्ट टाइम नाही झाले, हे एव्हरी टाइम झालेले, खूप वेळा झालेले. काय करणार, ऑडिशनची प्रोसेस आहे, सहन करावं लागतं हसून हसून. जून जुलै ऑगस्टमध्ये ऑडिशन्स खूप कमी होतात कम्पेरेटिव्हली टू बाकीचे महिने बिकॉज ऑफ पावसाळा. बट आता सप्टेंबर चालू झाला आहे, तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये खूप सारे ऑडिशन्सचे प्रोसेस दिसतील. ऑडिशन्स कसे होतात हे पण दिसेल, घरी सेटअप कसा केला जातो ऑडिशन शूट करायला, आणि खूप सारे ॲक्टिंग रिलेटेड गोष्टी पण दिसतील. व्हॉइस अँड डिक्शनचे एक्सरसाइजेस मी ॲज अ वॉर्मअप म्हणून करतो, बिकॉज त्याने खूप हेल्प होते मला एक क्वालिटी ऑडिशन शूट करायला. ऑडिशन शूटच्या आधी मी एक प्री वर्कआउट मील प्रिपेअर करीन, ओट्स, पीनट बटर अँड प्रोटीन पावडरने, आणि ते फ्रीजमध्ये ठेवीन फॉर 20 मिनिट्स. While many of us frequently do nice things for others, we day or last year, and what may or may not happen tomorrow. आता मला एक डिलिव्हरी ॲपसाठी ऑडिशन आलं आहे, अँड डिलिव्हरी गायच्या कॅरेक्टरसाठी मी शॉर्टलिस्टेड झालो आहे. मग ते ऑडिशन शूट करून एडिट वगैरे करून मी प्री वर्कआउट मील खाऊन मी निघालो जिमसाठी. आज आहे लेग्स अँड शोल्डर डे. जसं की मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये बोललो आहे की मी लेग्सला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे, एक पुल मुवमेंट आणि एक पुश मुवमेंटमध्ये. आणि त्याचा जो फायदा होतोय ना मला, मी एक पर्टिक्युलर मुवमेंटला टिल फेल्युअरपर्यंत मारू शकतो. आधी पण मारायचो, ज्यावेळेस मी पूर्ण लेग्स डे मारायचो, पण शेवटी मला एनर्जी उरायची नाही आणि कुठला तरी पार्ट कॉम्प्रोमाइज व्हायचा, काफ किंवा शिन किंवा हॅमस्ट्रिंग्स. तर मी डिसाईड केलं की दोघांना डिवाइड करू, आणि हे तुम्ही पण ट्राय करून बघू शकता. तुम्हाला जसं वाटत असेल की बाई लेग डेमध्ये होत नाही पूर्ण एकत्र. अँड मी परत आफ्टर 10 days आलोय बॅक टू शेड्यूल. म्हणजे बॅक टू शेड्यूल होऊन 2-3 दिवस झाले मी जिमला जाऊन. पण भाई मला तो वॉर्मअप सेट पण मला थर्ड सेट सारखा फील देतोय, एवढं हेवी वाटतं ना यार. आणि कधी कधी फील येतो यार की घरी बसू आणि मस्त पाऊस वगैरे पडतोय, घरी बसून मस्त आराम करूयात. पण नाही, आपल्याला बॅक टू शेड्यूल यायचंय भाई, बॉडी वगैरे बनवायचे, विंटर आर्क वगैरे येते, करायची तयारी थोडी. आणि हे मलाच नाही, हे सगळ्यांना फील होत असेल, जेवढे तुम्हाला पण फील होत असेल की खूप मोठा ब्रेक झाला आणि परत बॅक टू शेड्यूल आला. तुम्ही लाईट वेट पण तुम्हाला हेवी वाटायला.
आणि फटाफट कार्डिओ करून मी गेलो बर्थडे सेलिब्रेशनसाठी फ्रेंडच्या घरी. खूप वेळ गप्पा मस्ती करून आम्ही निघालो आणि म्हटलं डाएट थोडंसं तुटलंच आहे केक खाऊन, तर थोडं अजून तोडू. तर मी 1 प्लेट पाणीपुरी खाल्ली. ठीक आहे, 1 प्लेटचा बंद करीन नेक्स्ट सेशनमध्ये. हा आहे दुसरा दिवस. आज मी आणि माझ्या भावाने डिसाईड केलं की एक मूवीला जाऊ. ॲनिमे मूवी आहे डेमन स्लेअर म्हणून, तुम्ही ऐकलंच असेल. मी तिची सिरीज बघितली थोडीफार, पण बुक माय शोवर त्याचे रेटिंग्स खूपच जास्त होते. मग आम्ही डिसाईड केलं की मूवी बघायला जाऊ, पण हिंदी डब्ड. काय काय लोकांना आवडत नाही हिंदी, मोस्ट ऑफ द लोकांना हिंदी डब आवडत नाही, पण आम्हाला आवडतं बाई, आमच्या अंगातली खाज आहे. कॉमेडी असतं पण मजा येते बघायला. पण जसं आम्ही मॉलमध्ये घुसलो, आम्ही बघितलं की बाई लहान लहान मुलं आईवडिलांसोबत मूवी बघायला येतात. आम्हाला वाटलं की लहान मुलांना बघायचं आहे. पण जसा मूवी चालू झाला, लहान मुलं तर वैतागून झोपून गेलेत मस्त, आणि त्यांचे आई वडील एवढे इंटरेस्टिंगली मूवी बघतायत ना, आणि सगळे ऑडियन्स कनेक्टेड आहे. तेच नाही, सगळे ऑडियन्स म्हणजे समोर कॅरेक्टरला लागत असेल तर ह्या समोरच्या ऑडियन्सला फील होत आहे. दे आर एक्सप्रेसिंग लाईक, म्हणजे एक्सप्रेशन्स करतायत ते, आवाज काढतायत ते, वेगळंच होतं ऑडियन्स. आणि जसा मूवी सुटला त्याच्यावर ते डिस्कशन करतायत हॅपीली वगैरे. अशी कनेक्टेड ऑडियन्स मी फक्त सिलेक्टेड हॉलिवूड किंवा सिलेक्टेड बॉलिवूड मूवीजमध्येच बघितले. पण ॲनिमे मूवीमध्ये असं असणार मला वाटलं नव्हतं. अशा प्रकारे आजचा ब्लॉग इकडेच संपलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, आणि तुम्हाला ॲक्टर रिलेटेड अजून गोष्टी बघायच्या असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तोपर्यंत आपण भेटूया एक नवीन धमाकेदार ब्लॉग सोबत.